महाराष्ट्र श्रमिक सभा यांच्या वतीने कामगार मेळावा 2024 संपन्न। महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र श्रमिक सभा अंतर्गत प्रगतशील कोकण सामाजिक संस्था आयोजित बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता कामगार मेळावा 2024 महाराष्ट्र श्रमिक सभा संस्थापक सरचिटणीस केतन कदम यांनी आयोजित केला होता। या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक शेतकरी कामगार पक्ष नेते राजूभाई कोरडे उपस्थित होते। राजूभाई कोरडे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले। तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नारकर संघटनेच्या वाटचालीबद्दल संबोधित केले। हा मेळावा वेस्टर्न बँक्वेट 3रा मजला शेका भवन माही मुंबई या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला। या निमित्ताने प्रगतशील कोकण सामाजिक संस्था या संस्थेचा बोध चिन्हाचे लोकार्पण करण्यात आले। प्रास्ताविक केतन कदम यांनी केले। घरेलू महिला कामगार मुंबई विभाग अध्यक्षा स्नेहा लोखंडे अहिरे, BPCL कामगार अविनाश कदम, मंगेश जाधव, नरेंद्र जाधव यांनी या मेळाव्यानिमित्त आपले विचार व्यक्त केले। या कामगार मेळाव्याचे सूत्रसंचालन उमेश मोहिते यांनी केले। यावेळी प्रगतशील कोकण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस योगेश कांबळे, पांडू तोरसकर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कमिटी मेंबर आणि कामगार वर्ग सुहास वरवटकर, प्रशांत सावंत, अविनाश कदम, मुस्तकी वाडकर, चिंतामणी नावले, राजेश पेडणेकर, प्रशांत वैद्य, रवींद्र इपिली, अमित बेनारे, विनोद सरतापे, किशोर जगताप, अजय हेंद्रे, अँथोनी राज, मंगेश जाधव, नरेंद्र जाधव तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निमित्ताने BPCL कामगार मंगेश जाधव, घरेलू महिला कामगार मुंबई विभाग अध्यक्षा स्नेहा लोखंडे अहिरे तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नारकर आणि शेतकरी कामगार पक्ष नेते राजूभाई कोरडे यांनी मनोगत व्यक्त केले। आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते, मुंबई। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र श्रमिक सभाने एक कामगारांचा मेळावा आयोजित केला होता। त्या मेळाव्यामध्ये मी आलेले आहे आणि मला आज घरेलू कामगारांच्या महिलांच्या संघटनेचा अध्यक्ष केलं गेलेलं आहे। आणखीन आज मी या ठिकाणी माझ्या घरेलू कामगार महिलांचे अडचणी आणि त्यांच्यावर जे काही प्रसंग येत आहेत काम करताना वगैरे, त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांना त्रास होत आहेत, ज्या संघर्षाला सामोरं जावं लागतं आहे, त्या सगळ्या अडचणी मांडलेल्या आहेत आणि भविष्यात त्यांना PF चालू व्हावा, PF मिळावा, ग्रॅज्युटी मिळावी, पेन्शन मिळावी याकरता महाराष्ट्र श्रमिक सभा संघ यांना मी निवेदन केलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे आणि ते माझ्यासोबत आहेत आणि ते महिलांना ह्या सगळ्या ज्या काही त्यांच्या गरजा आहेत त्या मिळवून देणार आहेत असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। आज 1 मे कामगार दिन, जगभरच्या कामगारांनी एकत्र येण्याचा दिवस। मार्क्सने मेसेज दिला होता की जगातल्या कामगारांना एक व्हा, तुम्हाला तुमच्या पायातल्या बेड्या गमावण्याशिवाय दुसरं काही नाही। तर आज या दिवसाच्या निमित्ताने सगळ्या कामगारांना शुभेच्छा देतानाच मुख्यतः BPCLचे कामगार ज्यांना महाराष्ट्र श्रमिक सभेच्या माध्यमातून केतन कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संघटित केलेलं आहे, तर त्यांना या येत्या वर्षामध्ये घवघवीत यश मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो। आम्ही प्रेरिकांसाठी काम करतो। प्रेरिका म्हणजे बचत गटांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या महिला ज्यांना अवघं 3000 मानधन होतं। गेल्या एका वर्षामध्ये आम्ही त्यांचं मानधन 3000वरून 6000 नेण्यात यशस्वी झालो होतो। प्रयत्न केले तर यश मिळतं, याचंच हे द्योतक आहे। मात्र कामगारांनी संघटित होणं आवश्यक आहे। संघटित झाले तर त्यांना यश मिळेल, त्यांना त्यांचं चांगलं जीवनमान जगता येईल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। महाराष्ट्र श्रमिक सभेच्या वतीनं आज 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी असंघटित कामगारांचा मेळावा आयोजित केला होता। माझे मित्र आणि संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नारकरजी आणि संघटनेचे सरचिटणीस केतन कदम यांनी या ठिकाणी मला बोलावलं आणि आज विविध क्षेत्रामध्ये जी असंघटित कामगारांची
निर्मिती केली जात आहे, कायम क्षेत्रामध्ये सुद्धा असंघटित कामगार निर्माण केले जात आहेत, त्याच्या विरोधामध्ये या असंघटित कामगारांना संघटित करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून केतन कदम आणि प्रभाकर नारकर हे करत आहेत. प्रेरिका असोत, घरेलू कामगार असोत, बांधकाम कामगार असोत किंवा विविध सरकारी आणि खाजगी आस्थापनामध्ये असलेले कंत्राटी कामगार असोत, त्यांना संघटित काम करण्याचं काम त्यांनी केलं. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्ष आणि प्रयत्नामुळे त्यांना यश मिळालं आणि पुढील काळामध्ये सुद्धा ही संघटना त्यांची जी आहे विविध क्षेत्रामधले कंत्राटी कामगार जे आहेत, असंघटित कामगार जे आहेत, त्यांना संघटित करून या कामगारांना कामगार कायद्याचे सगळे लाभ आणि संरक्षण जे आहे ते मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा त्यांचा निर्धार आज त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निर्धारासोबत आम्ही आहोत. त्यांना पुढच्या काळामध्ये जे काही मदत आमच्याकडून अपेक्षित आहे आणि जी आम्ही करू शकतो ती करण्याचं आम्ही या ठिकाणी त्यांना वचन दिलेलं आहे आणि कामगार दिनाच्या शुभेच्छासुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. महाराष्ट्र श्रमिक सभा याच्या वतीने सर्व कामगार बंधूंना 1 मे कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो.